इचलकरंजीला पाणीपुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्रातील 17 पंप पूर्ण क्षमतेने कार्यान्वित आहेत। पर्यायी व्यवस्थेसाठी चालू स्थितीत 7 पंप उपलब्ध असल्याने शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होणार नाही अशी ग्वाही महापौर उदय धातुंडे, सभागृह नेते विठ्ठल चोपडे यांनी दिली। यावेळी महापौर धातुंडे यांनी शहरातील पाणीपुरवठा नियोजनाची जबाबदारी सभागृह नेते विठ्ठल चोपडे यांच्यावर सोपवल्याचंही सांगितलं। इचलकरंजी महापालिकेत विरोधकांनी मंगळवारी जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी करून जनतेची दिशाभूल केली जात असल्याचे आरोप केले होते। त्यामुळे वस्तुस्थितीची माहिती घेण्यासाठी आज महापौरांसह सत्तारूढ गटातील नगरसेवकांनी जलशुद्धीकरण केंद्राची प्रत्यक्ष पाहणी केली। पाहणीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना महापौर धातुंडे यांनी पाणी प्रश्नावरील महापालिकेच्या विशेष सभेत विरोधकांकडून जनतेची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप केला होता। मात्र विरोधी पक्ष नेते उदयसिंग पाटील यांनी पूर्ण माहिती घेऊनच आरोप करण्याचं आवाहन केलंय। सभागृह नेते विठ्ठल चोपडे यांनी जलशुद्धीकरण केंद्रात एकूण 17 पंप पूर्ण क्षमतेने कार्यान्वित असून त्यातील 10 पंपाद्वारे शहराला पाणी पुरवठा केला जातो। 7 पंप पर्यायी व्यवस्थेसाठी आहेत। शहरातील 3 ते 4 ठिकाणी 2-2 जलकुंभ असल्याने त्या ठिकाणी एकच रायझिंग पाईपमुळे एकाच पंपाद्वारे पाणी दिलं जातं। ही वस्तुस्थिती असताना विरोधक दिशाभूल करत आहेत असं महापौर उदय धातुंडे यांनी सांगितलं। तर सत्तारूढ गटाकडून माझ्यावर पाणी पुरवठ्याच्या नियोजनाची जबाबदारी दिली आहे। सध्या 2 दिवस आड पाणी दिलं जात असलं तरी तांत्रिक बाबी पूर्ण केल्यानंतर 1 दिवस आड पाणी देण्याचा आमचा प्रयत्न राहील असं चोपडे यांनी सांगितलं। यावेळी उपमहापौर अनिल डाळ्या, जल अभियंता अभय शिरोलीकर, स्थायी सभापती सतीश मुळीक उपस्थित होते।